नमस्कार. एका मुलाची गोष्ट ज्याने हमाल म्हणून काम करताना IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं. हे ऐकायलाच किती अविश्वसनीय वाटतं नाही का? ही फक्त अजय वर्मा यांची गोष्ट नाहीये, तर ही आहे एका अशा जिद्दीची कहाणी जी कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढते. चला तर मग आपण त्यांच्या या अविश्वसनीय प्रवासाला जवळून पाहूया. या कहाणीची सुरुवातच होते एका जबरदस्त वाक्याने. हे काम माझी गरज आहे, पण माझं ध्येय नाही. अजय वर्मांचं हे एकच वाक्य खरं तर त्यांच्या संपूर्ण संघर्षाचं सार सांगून जातं. म्हणजे बघा, त्यांनी परिस्थितीला नाकारलं नाही, गरज म्हणून स्वीकारलं. पण त्यांनी हे कधीच मानलं नाही की हेच माझं भविष्य आहे. आणि याच विचारसरणीने त्यांच्या यशाचा पाया रचला. तर मग अजय वर्मा यांच्या या यशाची मुळं आपल्याला सापडतात त्यांच्या बालपणात. चला बघूया की गरिबीच्या मातीत महत्वाकांक्षेचं हे बीज नेमकं कसं अंकुरलं. अजय यांच्या लहानपणाबद्दल बोलायचं झालं तर घरात अक्षरशः 2 वेळच्या जेवणाची मारामार होती. वडील रोजंदारीवर काम करणारे, 4 भावंड, शाळेत जायला साधे बूट खेळण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. पण गंमत बघा, पोटाची भूक जरी भागत नसली ना, तरी त्यांच्या ज्ञानाची भूक कधीच कमी झाली नाही. आणि याच अंधारलेल्या परिस्थितीत पुस्तकं त्यांच्यासाठी एक आशेचा किरण बनून आली. म्हणजे विचार करा, आयुष्य कसं 2 टोकांवर उभं होतं. एकीकडे होतं IAS ऑफिसर बनण्याचं मोठं स्वप्न, आणि दुसरीकडे पायात अडकलेल्या गरिबीच्या बेड्या. या 2 टोकांना जोडणारा जो पूल होता ना, तो त्यांना स्वतःच्याच मेहनतीने बांधायचा होता. आता आपण येऊया त्यांच्या आयुष्यातल्या त्या टर्निंग पॉइंटवर, एका अशा क्षणावर जिथे अजय यांनी एक असा निर्णय घेतला ज्याने त्यांच्या संघर्षाला एक नवी दिशा दिली आणि त्यांचा पुढचा मार्गच बदलून टाकला. वडिलांची तब्येत बिघडली आणि मग काय, अजय यांना रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम सुरू करावं लागलं. विचार करा, ज्या हातांना पुस्तकं हवी होती त्या हातांना आता दुसऱ्यांचं ओझं उचलायचं होतं. कुटुंबाची जबाबदारी आणि स्वतःच्या शिक्षणाचा खर्च, हा दुहेरी भार त्यांनी आपल्या खांद्यावर उचलला. आणि त्यांचं रोजचं रुटीन, अहो, ते ऐकूनच अंगावर काटा येतो. पहाटे 4 ते 6 अभ्यास, मग सकाळी 6 ते दुपारी 2 स्टेशनवर हमाली, दुपारी 2 ते संध्याकाळी 6 पुन्हा अभ्यास, संध्याकाळी 6 ते रात्री 9 परत हमाली, आणि रात्री रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास. म्हणजे दिवसाचे 24 तास अक्षरशः त्यांनी कामात आणि अभ्यासात वाटून टाकले होते. आराम, झोप या शब्दांना त्यांच्या आयुष्यात काही स्थानच नव्हतं. हे फक्त एक वेळापत्रक नव्हतं, तर ध्येयासाठी केलेला एक यज्ञ होता खरंच. आणि हे सगळं करत असताना आजूबाजूचे लोक काय म्हणत असतील, सतत टोमणे, हमाल मुलगा अधिकारी होणार म्हणे, काय स्वप्न बघतोय, अशी वाक्य त्यांच्या कानावर रोज पडायची. पण गंमत म्हणजे या टोमड्यांनी ते खचले नाहीत, उलट त्यांच्या आतली जिद्द आणखीनच पेटून उठली. प्रत्येक टीका त्यांच्या निश्चयाला अधिक पक्क करत होती. आणि मग त्याच स्टेशनवर एक दिवस अशी घटना घडली ज्याने त्यांना नवी ऊर्जा दिली. एका IAS अधिकाऱ्याने त्यांना अभ्यास करताना पाहिलं आणि ते त्यांना काय म्हणाले माहीत आहे? गरिबी कधी तुझ्या ध्येयाच्या आड येऊ शकत नाही. हे शब्द अजयसाठी एका संजीवनीसारखे होते. जणू काही त्यांच्या संघर्षाला एक योग्य दिशाच मिळाली. तर सगळं काही आता मार्गावर येतंय असं वाटत असतानाच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, यशाचा मार्ग कधीच सरळ नसतो, नाही का? अजय यांच्या प्रवासातली सगळ्यात मोठी परीक्षा तर अजून बाकी होती. एवढी वर्ष केलेली मेहनत, तो त्याग, लोकांचे टोमणे, हे सगळं सहन करून त्यांनी UPSCची परीक्षा दिली. आणि निकाल काय लागला? ते नापास झाले. विचार करा, काय वाटलं असेल त्यांना? सगळं संपलं, आपलं स्वप्न आता कायमचं तुटलं असंच वाटलं असेल ना? पण नाही, अजय इथेच थांबणाऱ्यांपैकी नव्हते. आणि खरं सांगायचे तर इथेच एक सामान्य माणूस आणि एका चॅम्पियनमधला फरक दिसून येतो. अजय अपयशावर रडत बसले नाहीत. त्यांनी त्याचं विश्लेषण केलं. अरे, माझी चूक कुठे झाली? कोणता विषय कमी पडला? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली आणि नव्या जोमाने अधिक अचूकपणे तयारीला लागले. त्यांनी स्वतःलाच एक प्रश्न विचारला आणि तोच त्यांची सर्वात मोठी ताकद बनला. ते स्वतःला म्हणाले, जर मी हमालाचं काम करू शकतो, इतकं ओझं उचलू शकतो, तर पुन्हा परीक्षेची तयारी का नाही करू शकत? बस, या एका विचाराने त्यांच्यात पुन्हा लढण्याची जिद्द निर्माण केली. आणि मग काय, त्यांच्या याच नव्या निर्धाराने एका ऐतिहासिक विजयाचा पाया रचला. आणि अखेर तो दिवस उजाडला
दुसऱ्या प्रयत्नात अजय वर्मा यांनी फक्त UPSC परीक्षा पास केली नाही, तर अक्षरशः इतिहास घडवला. ते आपल्या गावातून IAS अधिकारी बनणारे पहिले व्यक्ती ठरले. संपूर्ण गावासाठी ते एक प्रेरणास्थान बनले. आणि ती गंमत बघा, ज्या स्टेशनवर कधी त्यांची चेष्टा व्हायची, जिथे त्यांना टोमणे मारले जायचे, तिथेच आता त्यांच्या यशाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. जे लोक कधी काळी हसत होते, तेच आता त्यांच्या संघर्षाची गोष्ट अभिमानाने सांगत होते. यालाच म्हणतात काव्यात्मक न्याय. पण IAS ऑफिसर झाल्यावर अजय थांबले नाहीत. त्यांचे पाय जमिनीवरच होते. ज्या गरिबीमुळे त्यांना एवढा संघर्ष करावा लागला, तो संघर्ष दुसऱ्या कोणाच्या वाटेला येऊ नये म्हणून त्यांनी काय केलं माहितीये? आपल्या गावात गरीब मुलांसाठी एक मोफत शिक्षण केंद्र सुरू केलं. म्हणजे त्यांनी यशाचा मार्ग फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवला नाही, तर तो इतरांसाठीही खुला केला. तर मग अजय वर्मा यांचा या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिस्थिती आपल्याला कधीच ठरवू शकत नाही. आपलं नशीब आपण आपल्या मेहनतीने बदलू शकतो. अपयश म्हणजे शेवट नाही, तर ती एक नवी सुरुवात करण्याची संधी असते. आणि हो, आत्मविश्वास हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. अजय वर्मा यांच्यासाठी हमाली करणं हे त्यांची गरज होती, पण अधिकारी बनणं हे त्यांचं ध्येय होतं. आता जाता जाता हाच प्रश्न आपण स्वतःला विचारूया. आपल्या सध्याच्या गरजेपलीकडचं आपलं ध्येय काय आहे? आणि आपण त्या ध्येयासाठी खरंच किती प्रयत्न करतोय? यावर नक्की विचार करा.